नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे लाडकी बहीण योजनेची. लाडकी बहीण योजनेसाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांची मोठी गर्दी बघायला मिळते. छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयातल्या सेतू केंद्रावर मोठी गर्दी झाली आहे. रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर अमरावतीत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी बघायला मिळते. अमरावतीतल्या सेतू केंद्रांवर महिलांची तोबा गर्दी झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचं सर्व्हर देखील डाऊन आहे, त्यामुळे केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. वेबसाईट स्लो असल्यामुळे महिलांना मात्र मोठा मनस्ताप होतोय. अमरावती शहरातल्या भातकुली तहसीलच्या सेतू केंद्रावर मोठी गर्दी बघायला मिळते. तर संभाजीनगरमधून दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. दत्ता, संभाजीनगरमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी रांगा लागलेल्या आहेत, काय सांगाल? नक्कीच मनश्री, छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा लाडकी बहीण योजनेची कागदपत्र काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आज तर प्रत्यक्षात या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या रांगा सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत आणि या रांगा लावून या ठिकाणी महिलांचे लाडकी बहीण योजनेचे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखल्याचे जे अर्ज आहेत ते भरून घेतले जात आहेत. आपण बघू शकता की ही सेतू सुविधा केंद्राच्या बाहेरची गर्दी होती आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर आतमध्ये सुद्धा जवळपास 15 ते 20 टेबलवरती असंख्य महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, जे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सरकारकडून उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी या दोन्हीमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. मात्र ज्या महिलांनी काल फॉर्म भरले होते आणि ज्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही, अशा महिला सुद्धा आज उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती अक्षरशः हजारो महिलांची गर्दी या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रावर झाल्याचं पाहायला मिळतंय. मनश्री, नक्कीच दत्ता, आता इथून आपण जाणार आहोत अमरावतीमध्ये. सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत. सागर, अमरावतीमध्ये काय परिस्थिती आहे? सर्व्हर व्यवस्थित चालतंय का? कारण अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी येत आहेत. नक्कीच खरं तर मनश्री